महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मी फार कमी वेळात बोलतो. बरं. उपवर्गीकरणाचा विषय आहे. मला आपल्याला सर्वांना प्रश्न हा विचारायचा आहे की 1935 ला ज्यावेळेस शेड्यूल कास्टची लिस्ट तयार झाली हो त्यावेळेस किती चांभारांनी चांभाराच्या त्या काळातल्या नेत्यांनी की बाबासाहेबाला पत्र लिहिलं की आम्हाला शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये सामावून घ्या. हो. किती मातंगाच्या त्यावेळेच्या पुढाऱ्यांनी बाबासाहेबाला पत्र लिहिलं की आम्हाला शेड्यूल कास्टच्या खूप यादीमध्ये महत्वाचा मुद्दा आहे. क्या बात सामावून आहे. घ्या. जी जी वा. असं 59 जातीपैकी एकाही जातीनं बाबासाहेबांच्या लक्षात सुद्धा आणून दिलं नाही की आम्हाला या अनुसूचित जातीच्या जमातीच्या यादीमध्ये सामावून घ्या. ज्या ज्या लोकांची दुःख सारखी आहेत, वा. जे अनटचेबल आहेत, जे या समाजाच्या प्रवाहापासून कोसोमिल दूर आहेत, अशा सर्व लोकांना 1935 ला बाबासाहेबांना या यादीमध्ये सामावून घेतलं. आणि ज्यावेळेस संविधान निर्माण झालं, संविधान लिहिण्याची संधी आली, त्यावेळेस आपल्याला आरक्षण दिलं. आणि आरक्षण मिळाल्यानंतर एक हौद भरून ठेवलेला आहे. हो. आणि सगळ्यांना सांगितलं बाबा हे हौद आहे, याच्यामध्ये पडला तर प्यायला मिळेल, पाय घसरला तर पडून मरताल. हो. या हौदापर्यंत जाण्यासाठी एक रस्ता आहे वा. आणि ते आहे शिक्षण. बहुत अच्छे. क्या बात. आणि जर शिकून सवरून तिथपर्यंत गेलात तर त्या हौदामध्ये मी जे काय ठेवलंय ते सर्वांना मिळेल. माझ्या बाजूला एक चांभाराचं घर आहे सर, आणि त्या चांभाराच्या घरामध्ये 2 इंजिनियर आहेत, बरं. एक डॉक्टर आहेत आणि एक प्राध्यापक आहेत. आम्ही 3 भाऊ आहोत. आमच्या 3 भावाला 2-2 पोरं आहेत. बरं. आमच्या घरामध्ये एकही कर्मचारी नाही आहे. अच्छा. कारण आमचं एकही पोरग 10वीच्या पुढे गेलंच नाही. हे वास्तव. मग काय दोष मी शेजाऱ्याला देऊ? बहुत अच्छे. वा. हा दोष माझा आहे. वा, वा. आणि म्हणून तो मी स्वीकारला पाहिजे. या देशामध्ये ज्यावेळेस वर्णव्यवस्था चातुर्वर्ण व्यवस्थेची निर्मिती झाली त्यावेळेला पहिला वर्ग ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, हो. तिसरा वैश्य आणि मग खाली राहिला शूद्र. हा शूद्र फार मोठा दिसू लागला. हो. आणि हा शूद्र जर एकत्रित झाला तर या वरच्या तिघांना आडवं पाडू शकेल एवढी ताकद त्या शूद्रामध्ये येईल. वा. म्हणून त्यांनी शूद्र आणि अतिशूद्र केलं. त्याच्यामध्ये 2 गट निर्माण केले आणि वरच्या तिघांना कसं आरामात राहता येईल याची व्यवस्था केली. नक्की. आज तेच चालू आहे. दुखतंय हाल्याचं आणि इंजेक्शन पकालीला. वा. आमची अडचण ही आहे की आमचा विकास झाला नाही. त्या माजलगावच्या प्रकाश सोळंके मराठ्यांना समजून सांगत होते की बाबा आरक्षणात काही नाही पडलं. ज्या लोकांना 60 वर्षापासून आरक्षण आहे, मारा मागा चांभारांना त्यांच्या वस्त्यात जाऊन बघा. हो हो हो. आजही आमच्या वस्त्या पाहण्यासारख्या आहेत. हो. 4 पत्राच्या घरामध्ये एक शिळी राहते, 2 लेकरं आणि आई वडील राहतात. आरक्षणामुळे आमचा फायदा झाला. हा दोष कोणाचा आहे? हा दोष आहे शासनाचा. वा. आतापर्यंत आम्ही याच्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे की आरक्षण 100% लागू झालं नाही. आरक्षण 100% न लागू झाल्यामुळे आमचा विकास झाला नाही. आमचा मातंग बांधव प्रवाहापासून कोसो दूर आहे, मला मान्य आहे. चर्मकार बौद्धाच्या पाठीमागे आहे. हो. परंतु हे आपल्याला माहित असलं पाहिजे, चर्मकाराचं जर 10 वर्षाचं पोरग त्याचे माय आणि बाप जर मेले हो. तर एका हाताने शेंबूड पुसताय, दुसऱ्या हाताने बूट पॉलिश करताय. होय, होय. परंतु शाळेत जायला विसरत नाही. तो पुढे इंजिनियर होतो, अधिकारी होतो, क्या बात कलेक्टर आहे. होतो. बहुत अच्छे. चांभाराचं माणसं शिकली आणि नोकरीमध्ये गेली. हो. परंतु आम्ही आमचं खापर हे शासनावर फोडलं पाहिजे. आरक्षण कशाला म्हणतात आपल्याला माहित असायला पाहिजे. महाराष्ट्राचं सामाजिक न्याय विभागाचं बजेट किती आहे? 22,658 कोटी रुपये एका वर्षाचं बजेट आहे. या बजेटाचं इम्प्लिमेंट कधी झालं का, वापरलं का, हे कधी विचारलं का कुणी? त्याच्या विरोधात कधी आम्ही भांडलो नाही. अनुशेष आजच्या पेपरची बातमी आहे. सरकार कोर्टाला सांगताय मागासवर्गीयाच्या पदोन्नतीची 87,000 पदं रिक्त आहेत. 87,000. 87,000 पदं रिक्त आहेत. याच्या विरोधात कोण आवाज उठवणार? वा. आणि आम्ही याच्यावर आवाज न उठवता आम्ही फक्त अबकट झालं पाहिजे, त्याच्या ताटात जास्त देत त्यांनी जास्त जेवण केलं, मला कमी मिळालं, याच्यामध्ये आपण भांडत बसलं नाही पाहिजे. बांधवांनो, आपल्याला 1911ला जी जनगणना झाली त्याच्यामध्ये चांभाराची संख्या आहे. बरं. 1961 ला जास्त आहे आणि 11ला कमी आहे. बरं. या संख्येचा घोळ असा आहे, मागासवर्गीयाची संख्या जर एकूण संख्येमध्ये जर बघितलं तर 3,95,061 ची संख्या आहे सगळी. बरं. 3,95,00,000 ही टोटल संख्या आहे. आणि ती होते 2011ला 3,95,00,000 आणि ती होते 2011ला किती? ती होते महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333. अच्छा. टोटल संख्या शेड्यूल कास्ट जर वगळला तर 4 पटीनं 5 पटीनं 10 पटीनं वाढते. हो हो हो. बौद्धाची त्या पट्टीत वाढत नाही, चांभाराची त्या पट्टीत वाढत नाही, मातंगाची त्या पट्टीत वाढत नाही. याचं कारण हे आहे, ही जर संख्या इकडे वाढवली तर तिकडे बजेटमध्ये फार मोठं बजेट वाढतं. जाणून बुजून ही संख्या वाढवून दिल्या जात नाही. जर वर्गीकरण करायचं असेल तर साधी आणि सोपी भाषा आहे. जर शासनाला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये एखाद्या जातीवर अन्याय होते आणि पण वर्गीकरण केलं पाहिजे, हरकत नाही. जे 1 ऑगस्ट 2024 ला जो निकाल आला, मला सांगावं असं वाटतं की तो ऑर्डर नाही. महाराष्ट्रातल्या सरकारने या जातीचं वर्गीकरण केलं पाहिजे ही ऑर्डर नाही, दिशानिर्देशक तत्व आहेत. अच्छा. फक्त तुम्ही करू शकता, परवानगी आहे, पण कराच बरोबर हा भाग नाही.
आणि ठीक आहे, सरकारला जर असं वाटलंच करायचंय तर मग सरकारने आयोग नेमला पाहिजे, समिती नेमली पाहिजे. त्या समितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जाती, प्रामुख्याने 3-4 जाती मोठ्या हो. आहेत, या जातीमध्ये संघटनात्मक लेवलला सोशल वर्कर जे काम करतात नक्की. त्यांना सामावून घेतलं पाहिजे, लेखकांना घेतलं पाहिजे, बरोबर. संशोधकांना घेतलं पाहिजे, इतिहासकारांना घेतलं पाहिजे, व्याख्यात्यांना घेतलं पाहिजे, अशी समिती निवडली पाहिजे. या समितीचं कामकाज काय आहे हो. हे महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं पाहिजे. नक्की. एकल सदस्यीय समिती निवडून आम्ही संविधानाला मानत नाहीत असा संदेश आपल्याला यांनी दिलेला आहे. असंवैधानिक समिती आहे. त्या समितीने कुठेही डाटा गोळा केला नाही, कुठेही फिरले नाहीत, वेगवेगळ्या विभागातून माहिती उचलली आहे, हो. कॉपी पेस्ट केलाय आणि एका ठिकाणी बसून अहवाल तयार करून तो सामाजिक न्याय विभागाकडे न देता, बार्टीकडे न देता तो डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे दिलेला आहे. याच्यावरून असं दिसून येत आहे की सरकारला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये भांडणं लावून एखाद्याला कोणाला तरी सोबत घ्यायचं आणि त्यांचा डाव हाणून यशस्वी करून घ्यायचा असा सरकारचा उद्देश आहे. बरं ठीक आहे, समिती नेमली, अहवाल आला, मग अहवाल वाचून तर दाखवायला पाहिजे, हो. शासनाच्या साईडवर तर ठेवायला पाहिजे. नाही ठेवला. महाराष्ट्र शासनाला हे माहित आहे की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये 14 एप्रिलचा उत्सव मनवला जात आहे हो. आणि 15 तारीख तुम्ही हरकतीची शेवटची ठेवताय. हे जाणून बुजून केल्यासारखं वाटत नाही का? हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आणि महाराष्ट्रातल्या चर्मकार समाजाचा सरकारला प्रश्न आहे. बरोबर. वा. आणि म्हणून अशा घाईगडबडीमध्ये अहवाल घ्यायचा, त्याच्या हरकती घ्यायच्या आणि आपल्याला जे करायचं तेच करायचं अशी भूमिका या ठिकाणच्या सरकारची आहे. मला या ठिकाणी असं वाटतं, या सरकारच्या भानगडीत न पडता आपण आरक्षण 100% कसं लागू झालं पाहिजे वा. याच्यावर सगळ्यांनी जोर दिला पाहिजे. आणि जर आपण महादेव कळेची अवस्था बघता, पण एसटी हो हो हो. आरक्षण आहे, माणसं नाहीत, आणि माणसं नाहीत पण तिथं कुणाला भरावं लागतं? ओपनला. आपल्याकडे पहिलं महात्मा फुले मागासवर्गीय विकास आर्थिक विकास महामंडळ होतं, सगळ्याचा रेटा होता, त्या महामंडळाला कधी बजेट कमी पडत नव्हतं. हो. परंतु त्यावेळेस असाच विषय झाला आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ वेगळं झालं, चांभारांनी मागितलं संत रविदास विकास महामंडळ वेगळं. आज सगळ्या महामंडळाची अवस्था काय? कुठल्याच महामंडळात पैसे नाहीत, सगळं डिझॉल्व्ह झालं. हीच परिस्थिती त्यांना आरक्षणाची करायची आहे. बरं मला सांगा, एखाद्या समूहाला आज महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट आपण सगळेजण एकत्र येऊन लढतो आणि सगळेजण लढत असताना शासन बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये नमतं. ही महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टची ताकद आहे. बरोबर. आणि ही ताकद त्यांना संपवायची आहे. बरोबर. जर उदाहरणार्थ उद्या अ ब क ड झालं आणि महारांचा विकास झालाय, महारांना भरपूर मिळालंय, पण जर महारांचं आरक्षण बंद केलं आणि त्यांना काढून बाजूला फेकलं तर आंदोलन कोण करणार? वा. फक्त महाराज. तिथं मांग येणार नाही. जर चांभाराचे लोक फार शिकले, त्यांना फार विकास झाला, तर ते प्रगतीच्या पथावर गेलेत. आता यांना आरक्षणाची गरज नाही. चांभाराचं आरक्षण कमी करा, चांभाराचं आरक्षण कमी केलं तर लढणार कोण? फक्त चांभार. फक्त चांभारच. तेच मातंगाच्या बाबतीमध्ये झालं. म्हणजे आम्ही एकत्र येऊन लढतो, ह्याची दहशत सरकारला आहे आणि दहशत संपवण्याचा हा कार्यक्रम आहे. दुसरी गोष्ट, आता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मार मांग चांभार होलार कैकाडी हे सगळे लोक वैचारिक दृष्ट्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली. जे वैचारिक दृष्ट्या एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आमचे पोरं नाराज होतात, 21वी सदी आई आहे, अब बहुजन की बारी आहे. वा. आम्ही आमची बारीची तयारी करतोय, राजकीय दृष्ट्या आम्ही सक्षम होण्याचा प्रयत्न करतोय आणि याच वेळेला आम्हाला वेगवेगळे फोडा आणि जोडा आणि पुन्हा यांच्यावर राज्य करा ही नीती या ठिकाणी सरकारची आपल्याला दिसून येत आहे. म्हणून या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातला चांभार या व्यवस्थेमधला लहाना भाऊ आहे. मातंग आमच्यापेक्षा मोठा आहे, बौद्ध त्याच्यापेक्षा मोठा आहे. हो. आणि या दोन्ही समाजाच्या सोबत राहून आम्ही सुरक्षित आहोत. बहुत अच्छी. मला सांगा, महाराष्ट्रासारखी जात मी प्रशंसा नाही करत, बरं. परंतु वस्तुस्थिती मांडली पाहिजे. सम्राटाच्या अशोकाच्या नावानं नगर हो. महाराज, बुद्धाच्या नावानं नगर महाराज, महात्मा फुले. नागशेठ नगर महाराज, फुले नगर महाराज, गौतम नगर महाराज, इंदिरा गांधीनगर इंदिरानगर महाराज, हो. राजीव गांधी नगर शाहू नगर. महाराज, शाहू नगर महाराज. सगळे नगर कुणाचे? या देशामध्ये जेवढे जेवढे महापुरुष माणसाला माणूस म्हणून जगू द्या या लढ्यासाठी लढले, हे सगळे महापुरुष कुणी जिवंत ठेवले तर या महाराष्ट्रातल्या महाराणी, देशातल्या चांभारांनी हे आपल्याला मान्य करावे लागेल. कुणाचाही लढा असू द्या. बिलकुल. महाराच्या माणसावर अन्याय झाला, महाराणीत लढायचं. मांगाच्या माणसावर अन्याय झाला, दलित या नावाखाली महाराणीत लढायचं. हो. चांभारावर अन्याय झाला, महाराणीत लढायचं. मी स्वतःला धन्य समजतो महाराष्ट्रातला चांभार म्हणून की मला महारासारखे आणि मातंगासारखे मोठे भाऊ मिळाले. हो. आणि मी माझ्या लहान्या भावाचं कर्तव्य तो पार पाडतो. अनेक व्यक्ती आपल्याकडे बोलणार आहेत, नक्की. वर्गीकरण तर होऊ देणार नाहीच, रक्त सांडलं तरी चालेल. चांभारही स्वतःला जाळून घ्यायला तयार आहे, पेटून घ्यायला तयार आहे, रस्त्यावर पडायला तयार आहे, स्वतःला संपून घ्यायला तयार आहे, पण वर्गीकरण हे होणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो.